वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुक्यातील सातरळ ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा पुढील हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी लिपिकाला एसीबीने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंत्यालाही आरोपी करण्यात आले असून तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉइस ओव्हर. तक्रारदाराला सन 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदानाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने मंगळवारी सापळा रचला. यावेळी सातरळ ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल आणि कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनाही आरोपी करण्यात आले असून तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत. पथकात चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, दशरथ लाड, शेखर वाघ आदी सहभागी झाले होते. दरम्यान शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन एसीबीने केले आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी राहुरी.